मॉर्निंग गाईज. आय होप सगळं व्यवस्थित आहे. आणि आज ॲक्च्युली कॅमेराच्या समोर तुमचं स्वागत करतो आहे. कारण एकच आहे, कारण की आज आपण कुठेतरी ट्रिपला चाललो आहोत, एकदम फन ठिकाणी. फन नाही म्हणू शकत, पण एक चांगल्या ठिकाण आहे जिकडे आज आपण निघणार आहोत. आणि ॲक्च्युली ही जी जर्नी आहे आपली, त्याच्यामध्ये मी व्हॉलेंटिअरिंग करणार आहे. आणि व्हॉलेंटिअरिंग म्हणजे माझी एक फ्रेंड आहे, तिचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे. सो ती अशा ट्रिप्स अरेंज करत असते. सो तिच्यासोबत आज मी व्हॉलेंटिअर म्हणून आज जाणार आहे. आणि डेस्टिनेशन तुम्हाला मी ऑन द वे सांगेन, पण म्हणजे तुम्हाला गेस करण्यासाठी आपण देवदर्शनासाठी चाललो आहोत आज. आणि आपल्यासोबत बरीचशी लोकं असणार आहेत, म्हणजे जवळजवळ 30 to 40 लोकं आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यांच्यासोबत आपण व्हॉलेंटिअरिंग करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे. सो म्हटलं आता चाललो आहे, तिकडे बस थांबली आहे, तिकडे आपण आता चाललो आहे. सो म्हटलं एकदा आधी एक इंट्रोडक्शन देऊया व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण आज कुठे चाललो आहोत ते. सो स्टे ट्यून विथ मी, व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की बघा. आणि आय होप तुम्ही एन्जॉय कराल. सो सी यू इन द बस. गाईज, जी मागे जी आपली बस दिसते आपल्याला, ह्याच बसने आपण जाणार आहोत आज म्हणजे आज आपण पोचणार आहोत. आज पण नाही, उद्या सकाळी पोचणार आपण तुळजापूरला. तुळजापूर नाही ॲक्च्युली, सोलापूरला आपली ट्रिप आहे. तुळजापूर, अक्कलकोट आणि तिसरं हे म्हणजे पंढरपूर. त्या 3 ठिकाणी आपण जाणार आहोत. आता सध्या आपण पोचलो आहे रबाळेला आणि गाडी थांबली फ्यूल अपला, तर तुम्ही बघू शकता. मगाशी थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झालेला, टेक्निकल एरर, बट अशी अरेंजमेंट आहे. हे जे आपले समोर जे दादा दिसत आहेत, हे आपले मेन ओनर आहेत आणि ह्यांनी ट्रिप ऑर्गनाईज केली आहे. सो ह्यांचं नाव आणि ह्यांचं जे बिझनेस कार्ड आहे, हे सगळं मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देईन. नक्की डू चेकआउट दॅट आणि नक्कीच ट्रॅव्हल करा यांच्यासोबत. आणि बस तुम्ही बघू शकता, पूर्ण बस भरलेली आहे. आणि आत्ता जस्ट फ्यूलअपसाठी थांबलो. थोड्याच वेळाने आपण लोकांसोबत थोडंसं इंटरॅक्शन करूया आणि चालू करूया आपल्या ट्रिपला. गणपती बाप्पांचं नाव घेऊन चालू करूया. मगाशी थोडा वेळ नाही मिळाला, कारण की व्हॉलेंटिअरिंग चालू होती आणि लोकांना पाणी वगैरे हवं असतं किंवा काय हवं असतं आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या चालू होत्या. आणि त्याच्यामध्ये मध्येच गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला. सो फार सो गुड, आता सगळं व्यवस्थित आहे. सो बघूया, ट्रिप आतापर्यंत तरी अशी आहे, नॉर्मल आहे. आता बघूया कसं एक्सपिरियन्स येतो आपल्याला. हाय गाईज, हॅलो. हाय सागर, ही आहे मयुरी आणि या आमच्या ट्रिपच्या ऑर्गनायझर सन्वी. सो कसं वाटतं सो फार, काय वाटतं? सो गुड. आपलं आता स्टार्ट होईल, अजून स्टार्ट व्हायचं बाकी आहे. बोल ना, इकडेच बोल ना. अरे पायाखालीच बोल ना, इकडे बसवर थोडंसं पाणी येऊ दे. सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी ट्रॅव्हल्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर लेट झाला त्यासाठी खरंच सॉरी, कारण की गाडी आपली थोडी टेक्निकल इश्यूज आलेला, त्यामुळे गाडी थांबली होती. फर्स्ट ऑफ ऑल मी सर्वांना माझं इंट्रोडक्शन देते. माझं नाव तन्वी केसरकर आणि माझे 2 मॅनेजर्स आहेत आणि मी फाउंडर आहे. आणि राकेश जे पुढे आहेत ते पण फाउंडर आहेत. आम्ही दोघंही ऑर्गनायझर आहोत या ट्रिपचे आणि फाउंडर आहोत स्वामी टूर्स अँड ट्रॅव्हल्स फॅमिलीचे. सो आता आपला जो प्लॅन आहे, टूर प्लॅन, तो मी तुम्हाला सर्वांना समजावून सांगणार आहे. काय झालं, आवाज नाही येते का? येतोय. ठीक आहे. अक्कलकोट, पंढरपूर आणि तुळजापूरला पण जातोय आता. तर सगळ्यात सुरुवातीला आपण अक्कलकोटला जाणार आहोत. सकाळी आपली गाडी अक्कलकोटला पोहोचते. अक्कलकोटला पोहोचल्यावरती सगळ्यांना शेअरिंग बेसिसवरती 3 आणि 4, लेडीज आणि जेंट्स वेगळं, ठीक आहे. 3 आणि 4च्या बेसिसवरती तुम्हाला रूम्स दिले जातील आणि तुम्हाला नाश्ता दिला जाईल, म्हणजे फ्रेश होण्यासाठी फक्त.
लंच आवडायच्या अगोदर तुम्हाला 20 ते 25 मिनिटं ऍटलीस्ट शॉपिंगसाठी वेळ दिला जाईल. ते झाल्यानंतर म्हणजे आपलं लंच झाल्यानंतर आफ्टर दॅट आपला जो प्लॅन असेल तो तुळजापूरला असेल. तुळजापूरला जायला कमीत कमी 2 तास लागतात. तुळजापूरला पोहोचल्यावरती आपलं जे दर्शन आहे देवीचं, तर सगळ्यांनी हे पण पहिला नीटपणे ऐकून घ्या. आपलं हे जे पॅकेज आहे 4500, त्याच्यामध्ये आम्ही कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला 200 रुपयाचे क्लासेस देत होतो, जे VIP दर्शन होत होतं. 1 तासामध्ये ते तुम्हाला सांगितलं होतं की दर्शन होतं, VIP दर्शन. पण आता काय झालं आहे की तिकडे जी देवी आहे ती माचंकी निद्रेमध्ये आहे. तर 200 रुपयाचे पासेस जे आहेत ते त्यांनी बंद केलेले आहेत. ओके, निद्रेमध्ये असल्यामुळे त्यांनी फक्त VIP दर्शन ठेवलेलं आहे. ते अभिषेक VIP दर्शन म्हणजे फक्त अभिषेक करण्यासाठी. आणि VIP दर्शन 500 रुपयाचा पास फक्त त्या लोकांनी ठेवलेला आहे. तर ते आमचं त्याच्यामध्ये काही इन्क्लूड नाही आहे. ओके, तुम्हाला नॉर्मल लाईनला लागावं लागणार आहे. अदरवाईज तुम्ही असं करू शकता की तुम्हाला जर दर्शन घ्यायचं आहे VIP दर्शन, तर तुम्हाला पर पर्सन 500ने स्वतःचं भरून तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये तुमचं दर्शन लवकर होईल. पण त्यासाठी पण जर तुम्हाला हेल्प हवी असेल म्हणजे तिकीट्स किंवा पास काढून देण्यासाठी ते आम्ही तुम्हाला काढून देऊ. पण ते त्याच्यामध्ये आमचं काही नाही आहे, म्हणजे आम्ही ते तुम्हाला नाही देऊ शकत. बिकॉज 200 रुपयाचे जे पासेस होते ते आम्ही तुम्हाला देत होतो, पण ते बंद केलेलं आहे 31 तारखेपर्यंत, 31 जानेवारीपर्यंत. मंदिराकडून आम्हाला नोटीस ॲक्च्युली काल का परवाच आलेली आहे. तर ती नोटीस आता तुम्ही सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवते. 200 रुपयाची पासेस जे आहे ते बंद झालेले आहे. दर्शन झाल्यावरती आपण जाणार आहोत नाश्ता, म्हणजे आपला चहा आणि बिस्किट्स तिकडेच असेल आपलं. आपण जाणार आहोत पंढरपूरला. पंढरपूरला जो डिस्टन्स आहे तो 2 तासाचा आहे. तिकडे आपला हॉटेल स्टे आहे. जसं हॉटेल स्टे सांगितलेलं आहे सर्वांना, तशा प्रकारे लोकांना रूम्स मिळतील. डिनर आपला ऑन द वे असेल. म्हणजे आपलं जे हॉटेल आहे ते रेस्टॉरंट 15-20 मिनिटाच्या दरम्यान आहे. तर आपण जेवण करूनच हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत. चेक इन केल्यावरती सर्वांना हेच सांगेन की लवकर झोपावे आणि सकाळी म्हणजे रविवारी आपण सकाळी 7:30 वाजता सकाळी म्हणजे हॉटेलच्या खाली सगळ्यांनी यावे, कारण की 7:30ला आपला नाश्ता चालू होणार रविवारी. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत चंद्रभागेला. चंद्रभागा आणि जे हॉटेलचं डिस्टन्स आहे ते फक्त 5 मिनिटावरती आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आपलं हॉटेल आणि मंदिर आणि चंद्रभागासुद्धा. चंद्रभागाचं दर्शन झालं की मग आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं दर्शन करणार आहोत. मुखदर्शन असेल, हे लक्षात घ्या, मुखदर्शन असेल, कारण की आता नारळाची सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे. तर मुखदर्शन करण्यासाठी पण ॲटलीस्ट 15-20 मिनिटं मध्ये लागतात. पण हा सीझन टाईम असल्यामुळे मे बी जास्त वेळ लागू शकतो, कदाचित अर्धा तास किंवा पाऊण तास लागू शकतो विठ्ठल रुक्मिणी दर्शन करण्याच्या वेळेस. ते झाल्यावरती तुम्हाला थोडा वेळ म्हणजे ब्रेक दिला जाईल किंवा तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता. शॉपिंग वगैरे करून झाल्यावर तुम्ही परत हॉटेलला या अराउंड लाईक 10:30-11 o'clockला, म्हणजे 11 वाजता सकाळी, कारण की 11 वाजता आपली बस परत निघेल मुंबईला जायला. ऑन द वे आपलं जेवण असणार आहे. तर सॅटर्डेचा सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच, इव्हनिंग स्नॅक्स म्हणजे चहा बिस्किट, रात्रीचा डिनर आणि रविवारचा ब्रेकफास्ट, दुपारचा लंच आणि इव्हनिंग स्नॅक्स हे आपण करणार आहोत. हे याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर आय होप सगळ्यांना म्हणजे कळलेलं आहे प्लॅन. कोणाला काही डाऊट असतील तर नक्की विचारा. कळलं आहे? आवाज येणार ना मागे? येतोय का मागे आवाज? ठीक आहे.
VIP असं काहीच नाही आहे तिकडे, पासेस वगैरे असं काहीच नाही आहे. VIP दर्शन जे होतं ते तुळजापूरला होतं, पण देवी निद्रेमध्ये आहे, त्यामुळे पण ते पासेस नाही मिळणार आपल्याला. ही तुम्हाला सूचना जी आहे मंदिराकडून आलेली आहे की 200 रुपयाचे पासेस जे आहेत बंद झालेले, म्हणजे आत्तासाठी बंद झालेले आहेत 31 तारखेपर्यंत. ते तुम्हाला मी हवं तर व्हॉट्सअप करते. 3 दिवस आपण एकत्र असणार आहोत. स्वामी कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची आपण आता फॅमिली आहोत, तर आपण हसत खेळत आणि स्वामींचं नाव घेत जाऊया. आणि दुसरी गोष्ट, आपण थोडेफार गेम्स पण खेळूया, थोडेफार डान्स करूया, मी सॉंग्स पण लावेल. आणि अजून कोणाला काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. जय. सो गाईज जस्ट डिनर ब्रेक झाला आमचा आणि मस्त चना मसाला आणि सगळ्यांचा फेवरेट व्हेज कोल्हापुरी खाऊन झालेला आहे आणि एव्हरीवन इज गुड टू गो. बस रेडी आहे. आम्ही आता जस्ट खोपोली आय गेस खोपोलीला आहोत आणि आता इथून आता आम्ही निघू सोलापूरच्या दिशेने. बघूया किती वेळ लागतो आहे. आता थोडा सगळे झोपेच्या मार्गावर असतील त्यामुळे जास्त काय काम नसणार आहे. आता जे काय असेल तर झोप आणि उद्या सकाळी जे काय असणार ते ॲडव्हेंचर असणार आहे. सो स्टे ट्यून विथ मी. उद्या भेटूया सकाळी. हो जा ना. झाली का झोप? कसं वाटलं? छान वाटलं. झाली झोप? नाही झाली? तर गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. सकाळी 7-7:30 वाजलेत आणि हे आपलं हॉटेल आहे. हॉटेल काय लिहिलं आहे? वरद वृंदावन. हॉटेल उडपी वरद वृंदावन हे आपलं हॉटेल आहे. आणि तिकडे कुठेतरी बस आपली थांबली आहे आणि हे सगळे आमचे ॲव्हेंजर्स असेंबल झाले तिकडे. प्रत्येकाला शेअरिंगमध्ये रूम दिली आहे आणि त्या शेअरिंगमध्येच आता सगळे फ्रेशन अप होतील आणि आपण आज कंटिन्यू करू आपली जर्नी. सकाळी पहिला अक्कलकोटला जाऊ आम्ही, तिथून मग पुढची आयटिनरी. जसं ट्रिप आपली पुढे वळेल तसं तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेन मी. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 10:16 झालेत आणि आपण आता चाललो आहे समाधी मठाला. समाधीला चाललो आहे आता आपण आणि सोबत आपले सगळी माणसं आहेत जसं तुम्ही बघू शकता. बरीचशी माणसं पुढे गेली आहेत आणि आता आपण हळूहळू त्यांच्यासोबत मागे चाललो आहे. गर्दी तरी दिसते त्यातल्या त्यात बरीचशी. हो हळूहळू एक 45 ते 50 माणसं आहेत आपल्यासोबत आज. थँक्यू. कॅमेरा आहे तो मग टी व्हीमध्ये येणार. ते नाव काय तुझं? काय पुनीत. ते काय करतो तू आता? टिक्का लावतो. सगळ्यांना जे सगळे येतात त्यांना लावतो. तर मित्रांनो बघा अशी माणसं पण आहेत इकडे.
बघा लाईन खूप जास्त आहे. बघू आता एक्झॅक्टली किती वेळ लागतो ते. जरा पुढे जाऊन येतो. ही ट्रिपची ऑर्गनायझर आहे, तिला विचारतो एक्झॅक्टली कशी लाईन आणि काय एक्झॅक्टली करू शकतो आपण ते. बरीच माणसं आहेत आणि हे असं फ्रीमध्ये एका मित्राने लावून गेला मला. खूप चांगली लोक तिकडची, हेल्पफुल आहेत. लोक इकडचे खूप जास्त फ्रेंडली आहेत, मजा येते. स्वतःहून वेव्ह वगैरे करतात कॅमेरामध्ये. तुमचं नाव काय? अच्छा इथून इकडेच दर्शन करणार आहे? पुढे पण जाणार आहे? पुढे एन्जॉय. आपलं नाव काय? मयुरी. कुठे चाललात तुम्ही? तुमच्याकडे हे असं आन्सर कोण करतं? तुमच्याकडे वॉट? तुमच्याकडे कोणासोबत आलात? हरवलात का? आई वडिलांचा हात सोडून पळाला ते कुठे? एम्बॅरेसमेंट आहे. ठीक आहे. वंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. नाही काय बोला काय म्हणवतात? हॅलो गाईस. श्री स्वामी समर्थाची टूर इतकी चांगली आहे हां की प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा. हां आणि जेवणा खावण्याची सोय व्यवस्थित केलेली आहे, गाडी पण व्यवस्थित आहे. तरी आपण सगळ्यांना विनंती आहे की सदरच्या टूरचा अनुभव घेऊन मठ, स्वामी समर्थांचं मठ, हां तुळजाभवानी, हां. पंढरपूर हां. या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. बरं आणि सगळी व्यवस्था सोय केलेली आहे. बरं. नमस्कार. असेच भेटून राहा. ये बड़ी अच्छी बात कही आप. मंडळी, आता आपण अक्कलकोट स्वामी महाराजांच्या समाधीकडे आलेलो आहोत. ही त्याची लाईन आहे. तिथून लाईन आपण आता ही पूर्ण करत इथून आपण आता आतमध्ये दर्शन घेणार आहोत. असं काहीतरी मंदिर आहे आणि आतमध्ये मंदिराचा गाभारा आहे. जर जमलं मला तर मंदिराच्या आतून सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. अदरवाईज तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या, पाया पडून घ्या. सो हे असं काहीतरी मंदिर आहे आणि खूप छान आहे. मी आतमध्ये जातो, दर्शन घेतो. जमलं तर तुम्हाला पण दर्शन देण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी. गाईज आपलं दर्शन आता जस्ट झालेलं आहे इकडे आणि खूप छान दर्शन मिळालं आहे. लाईन होती बऱ्यापैकी, तरी पण सगळं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून विथ मी आणि ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला मजा येईल, खूप जास्त मजा येईल. आणखी छोटे छोटे मुमेंट्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि खूप जास्त मजा आली आहे. म्हणजे खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. मंदिर खूप प्रसन्न आहे
आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा मंदिराला. आणि जर तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्सची काही हेल्प हवी असेल तर मी ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून आज आलो इकडे मी व्हॉलेंटिअरिंग करतो आहे, त्यांचा पण मी बिझनेस कार्ड किंवा त्यांच्या डिटेल्स पण मी तुम्हाला देईन व्हिडिओच्या लिंकमध्ये. सो नक्की बघा व्हिडिओ. हळूहळू फायनली दर्शन झालं. कसं वाटलं? काय बरं वाटलं रे बाबा, तुम्ही तर दर्शन झालं पण झालं ना? कसं वाटलं? छान वाटलं? छान वाटलं रे बाबा. हो. मग परत पुढच्या वर्षी परत मग एकदा बरं असं तर येईल, नाही तर नाही जमणार. हो असणार हो. बरं काय टेन्शन नका घेऊ, सगळं होणार व्यवस्थित. आम्ही सगळं ठेवतील ना. हो हो मग बस झालं. आता वय संपलं. हो, खूप वय आहे अजून, नाही, नाही, खूप मनावर वय असतं आहे. वय. आपल्या मनावरती असतं सगळं. सो चलो गाइस, सबका रिव्यूज़ ले लिया है. ट्राई गाइस अभी यहाँ से निकलने का गोली लेना चाहिए. तो मिलते मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत वटवृक्ष मंदिराकडे. स्वामींचं जे वटवृक्ष मंदिर आहे देवस्थान, तिकडे आता आपण आलो. नंतर आपण एंटर करतो. तिथेच लाईन बऱ्यापैकीच आहे, 3-4 लाईन दिसतात. अवतार झाला आहे मजबूत. एक्झॉस्टेड. बॅटरी चेंज करायला लागेल मला आता गोप्रोची. नॉट इनफ. बरीच गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. लोक लिटरली उन्हात उभे राहून दर्शन घेतात. नमस्कार. किती डिफिकल्ट आहे यार उन्हात दर्शन घेणं. चला पाठीमागे चला, पटापट चला, रस्ता चला, चला पटापट चला, रस्ता चला, चला पटापट चला, पाठीमागे चला. लहान लहान मुलं पण आहेत बघा, तरी लहान लहान मुलं. बरीच मोठी लाईन आहे. गोइंग टू बी अ रोलर कोस्टर टुडे. रोलर कोस्टर राईड होणार आहे आज. चला मागे 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 मस्त. चलो पीछे पीछे पीछे. आणि ही या लाईन आलं. एवढी लाईन बघून काय वाटतं? बघूया आता दर्शन होतं की नाही. होणार भरपूर गर्दी भरपूर आहे. विकेंड आहे ना त्याच्यामुळे. होणार होणार सगळ्यांचं दर्शन होणार. देवाच्या मनात असेल तर होईल. वा वा वा, किती सुंदर विचार आहे. थोडी लाईन कमी झाली की आपण भेटूया. सी यू. बघा मित्रांनो, लेडीजची वेगळी लाईन आहे, पूर्ण इथूनच वेगळी लाईन आहे. आणि जेंट्सला असं पूर्ण फिरून. कुठे आहे जेंडर इक्वॅलिटी? कुठे आहे इकडे? जस्ट किडिंग. जोक सपाट, चांगली गोष्ट आहे. बघा अशी लाईन पोचू. मला वाटतं 10 ते 15 मिनटात दर्शन आपलं होऊन जाईल. तरी शेड घालतील ना तर अजून भारी होऊन जाईल विषय. पुन्हा शेड पडले तर, कारण की ऊन बघा केवढं आहे. तेवढ्या उन्हात सगळे उभे आहेत. मित्रांनो, आपण आता आहोत मंदिराच्या आत. आणि एंट्री अशी काहीतरी बरीच लाईन आहे सध्या तरी. कसं काहीतरी मित्रांनो वटवृक्ष आहे. आणि हे आतमध्ये गाभार आहे. समोर तुम्हाला दर्शन दिसत असेल. समोर महाराजांची मूर्ती आहे आणि हे वटवृक्ष आहे. पूर्ण वटवृक्ष. आय होप तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित दिसत असेल. हे जे हार घातलं आहे हेच वटवृक्ष आहे. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे.
पूर्ण गर्दी आहे. आणि हे वटवृक्ष, अगदी प्रसन्न वातावरण आहे. झाले काय मित्रांनो, आता लेट्स गो आउटसाईड. असं काहीतरी मंदिर आहे आपलं. चलो बाय. दर्शन इज डन फायनली. अँड जाऊया आपण आता इथून. लेट्स गो बॅक. तिकडे त्या साईडला स्वामींचं मंदिर आहे, तिथून दाखवता नाही शकत मी, पण स्टील इथे बघा किती माणसं आहेत बसलेली. पठण चालू आहे या ठिकाणी. चला आता इथेच आपण लॉग ऑफ करूया. बॅटरी पण ड्राय होत चालली आहे. सो सी यू गाईज. 1 minute later. स्टार्ट. तेरी आंखों के सिवा कर दी जाता मैं बाहर रहता तेरा इंतजार मेरे ख्वाबों में आज करके 16 सिंगा मैं अब क्यों होश में आता नहीं सब तूने दिल क्यों पता नहीं जो तूने टूटे जो देवानी क्या तुझे इश्क की वालानी क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. कोणतं पण तुला जे आवडेल आठव. गुलाबी साडी ती नाही गाता, मी बंद करतो. तू गाते गळा. सॉरी, फिलहाल गळा खराब तुला काय गायचंय? काय रे नॉट माय कप ऑफ टी. काय रे, काहीतरी गा, तू तरी गा. सर के एक्सपर्टीज के बाहर है वो. आता सागर गाणार, सगळ्यांनी गायला. हां गा. ती परत गाणे गा. दादांनी गाण्याच्या नावावर एकच वाक्य बोललो. Several days later. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आलेत ऑलमोस्ट, आणि आपण आहोत आता तुळजापूरला. थोडंसं लेट झालं आहे, म्हणजे बऱ्यापैकी लेट झालं आहे. ॲक्च्युली विषय असा आहे की देवी आता आहे निद्रावस्थेमध्ये. आता निद्रावस्थेमध्ये, आणि आपल्याला दर्शन घेणं थोडं डिफिकल्ट आहे. मोस्टली पासेस वगैरे आहेत अवेलेबल, पण 500 ईच असा विषय आहे. सो थोडेफार लोक जाणार आहेत आता, दर्शन घेणार आहेत, आणि बाकी आम्ही आता कळसाचं दर्शन घेऊ. आमच्यासारखे माणसं आहेत. एक काका आधी पण जाऊन आले, त्यांनी आधी पण दर्शन घेतलं. ते तुम्हाला सांगतील कसं असतं तो एक्सपिरियन्स. कसं असतं सांगा दादा. हां. आणि गर्दी असल्यामुळे काय आहे,
4-5 तास मुखदर्शनाला लागतात बरोबर. पासचा काय आहे, पास दिलेत पण ह्या बंद केल्यामुळे मुखदर्शन होईल पण वेळ वेळ लागेल लागेल. बरोबर. त्यामुळे आता देवाजवळ पाया पडून यायचं, बरोबर. कळसाचं दर्शन घेऊन यायचं. कळसाचं दर्शन घ्यायचं आणि देवीला चूक झाली माफ करावं, कर. क्षमा कर म्हणून निघायचं. बाकी काही नाही, बरोबर. सगळं काही व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे एकदम. हे स्वामी टूर अँड ट्रॅव्हल्सचं व्यवस्थित काम आहे. जेवण पण चांगलं होतं, सगळं काय चांगलं होतं. पण आता काय आहे, ट्रॉफिकमुळे एवढी गर्दी होत असल्यामुळे आणि सुट्ट्या आल्या वेळेवर पोचू शकत नाही. बरोबर. नाही आपल्याला उद्या जर समजा घरी जायचं असतं तर मग आज आपण केलं असतं. हां, जर गाडी एखाद्या वेळेस लेट झाली काय झालं, पण आता उद्या परत आपल्याला पंढरपूरला पण चालावं जायचं. लागतं. बरोबर आहे. उद्या पण परत आपल्याला पंढरपूरला पण म्हणजे आजच पंढरपूरला पोहोचणार आपण. तिकडे पण गर्दी तिथे असणार. पण दर्शन तिकडे पण घ्यायचं, वेळेवर पोचायला पाहिजे. विठुरायाचं. बरोबर. विठुराया पावला बरोबर. बस. नमस्कार. नमस्कार. तरी हे आपले काका होते, आपल्याला त्या ट्रिपवर भेटले. सो त्यांच्यासोबत आता आपण जाऊ, कळसाचं दर्शन घेऊ आणि आजचा दिवस इकडेच संपवू. सो दर्शन घेताना जर समजा आपल्याला कळसाचं दर्शन घेता आलं, शूट करता आलं तर मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. अदरवाईज आपण उद्या भेटू तुम्हाला डायरेक्टली पंढरपूरला. तर हे मार्केट आहे तुळजापूरचं, मंदिराच्या जवळच आहेत. आणि आता इथून आय गेस इकडे हे प्रवेशद्वार आहे, मुखदर्शन मार्ग. हे प्रवेशद्वार आहे तिकडे, ते इथूनच सुरू होणार. लेट्स सी. चप्पल सोडू नये असं लिहिलं आहे. बघा चप्पल तर सोडत नाही आपण इकडे. चप्पल काढून आपण जाऊया पुढे. कुठे काढता येतं बघा. मुखदर्शनासाठी कुठून जातात गाईज? लेट मी जस्ट फिगर आउट की कसं इकडेचं आहे आणि मग तिथून मग बघूया कसं जात आहेत. रात्री 2 वाजता बरोबर. गाईज आता मी तुळजापूरच्या मार्केटमध्ये आहे आणि खूप गजबज आहे आणि 2 ते 2.5 तास लाईन दाखवत आहे इकडे. खूप जास्त मोठी लाईन आहे आणि मोस्टली आम्ही मुखदर्शन नाही करत आहोत कारण की देवी निद्रावस्थेत आहे, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं. सो मोस्टली आम्ही दर्शन नाही घेणार आहोत. मोस्टली नाही म्हणजे नाहीच घेणार आहोत. आता आम्ही चाललो आहे कळसाकडे. कळसाचं दर्शन आम्ही आता बाहेरून घेणार आहोत. आणि जे काही VIP पासने गेलेत 500 रुपीज ईच, त्यांचं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे. किती लिटअप आहे बघा. वाव. आजी वगैरे आपला बिझनेस वगैरे बनवतात मस्त. बांगडी वगैरे अँड ऑल हॉटेल्स. फुल असा मस्त कलरफुल माहोल आहे एकदम. सोबतचे येतात ना मागे, मागेच आहे. सो एकदम कलरफुल लिटअप सगळे दुकानं आहेत, किती छान आहेत बघा. आणि इथे जे एकदम बारीक अक्षरात दिसतं आहे श्री तुळजाभवानी मंदिर, हेच मंदिर आहे. किती सुंदर सजवलं, येलो लाईटिंगमध्ये. वाव. आय विश दर्शन झालं असतं आज, पण मोस्टली नाही दर्शन होणार आज. कळसाचंच दर्शन घ्यावं लागेल. आतमध्ये मोस्टली 5ची पण जी लाईन होती ती 6 वाजताच बंद झाली आहे. सो आय डोंट थिंक की आज बाहेरूनच आपल्याला कळसाचं दर्शन घ्यावं लागेल. हे ते मंदिर, हे तुळजाभवानी. क्या बोलतो. इथून जे TV वर तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती ते ॲक्च्युली निद्रावस्थेमध्ये आहे देवी.
मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बाहेरूनच. ॲक्च्युली निद्रावस्थेमध्ये स्क्रीनवरती किती लोक आहे? हे बघा, हे आपलं मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवतो कसं हे निद्रावस्थेमध्ये आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो. क्राऊड बघा किती आहे गाईस. शयन अवस्थेमध्ये लिटरली शयन अवस्थेमध्ये आहे. सो आपल्याला मुखदर्शनच सध्या अवेलेबल आहे. तुम्ही जरी गेलात आणि असं आलात आता 30-31 तारखेपर्यंत तर देवी तुम्हाला निद्रे अवस्थेमध्येच दिसेल. तुम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागेल. किती सुंदर लेटअप केलं आहे बघा. वाव, क्राऊड पण खूप जास्त आहे आणि एकदम असं काहीतरी मार्केट आहे आणि बरीच लोक आली आहेत. थोडं जवळ जाऊ, मंदिराच्या थोडं जवळ जाऊ. लालबागच्या दर्शनाला आल्यासारखं वाटलं. लिटरली खूप असं बॅरिकेशन्स वगैरे लावलेले आहेत. छान आहे बघा. डॅमचा रस्ता गेम चालू आता. हे हिंदी 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 आहे. किती वाड्यात? 2 3 3 3 3. जुना जुना मूवी आहे, जुना एकदम जुना आहे. बरोबर. दिमागवाला, पागल, दीवाना, आवारा, यमला पगला दीवाना, आवारा पागल दीवाना. एक वर्ड फर्स्ट. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. हिंदी हिंदी है. अच्छा. सिगरेट, दुआ दुआ दुआ. हाँ सिगरेट और धू धू दुआ. धुरंधर. अरे नकली मूवी दिया यार. मस्त मस्त, जीत गए गाईज. बस आपली पार्कड आहे. आता आपण पंढरपूरपासून अगदी मी तुम्हाला सांगतो 10 ते 15 मिनटावरती आहोत आणि अगदी गुलाबी थंडी आहे. बस बघा किती छान आहे. अरेंजमेंट बघा किती टॉप नॉच आहे ती. आणि हे हॉटेल आहे, इथे आता आम्ही जेवायला थांबलो. इथून आता आम्ही पेटपूजा करू आणि इथून जाऊ आता थेट हॉटेल्सवरती. पंढरपूरलाच आहेत. पंढरपूरला मला वाटतं जे मंदिर आहे मंदिरापासून 10 ते 15 मिनटावरतीच आहे. सो आता इकडून ही सगळी मंडळी जेवणार. आता जेवण झालं की सगळे जातील आपापल्या रूमवरती आणि तिथून मग सकाळी सगळे उठून आपापल्या ठिकाणी जातील. हाय, कसं वाटतंय? चांगलं, एकदम मस्त, चांगलं वाटतं. मजा येते. खूप थंडी वाजते. खूप थंडी लागते का? अरे बापरे. हो बरोबर. हो हो. सो गाईज, विदाऊट वेस्टिंग एनी फर्दर टाईम मी इथून तुमची रजा घेतो, कारण की आता थोडंसं व्हॉलंटिअरिंगचं काम आहे आपल्याला, असं बरं नाही वाटत. सो भेटूया तुम्हाला रूमवरती डिरेक्टली. खूप झाले. तू पण असंच वाटतं, नाचतोयस असं त्याच्यावरती.
सटवीनं जादू टोना केला गाण्याचं नाव. गाणं ऐकून भीर झालो मी. गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं आज थेट पंढरपूरहून. आणि मी आता आहे हॉटेल श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तिनिवासमध्ये. आणि तुम्हाला मी हॉटेल दाखवतो, म्हणजे थोडा एक काय म्हणतात वॉक अराऊंड देतो की किती छान हॉटेल आहे. म्हणजे अगदी अफोर्डेबल आहे आणि खूप छान हॉटेल आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे एव्हरीथिंग इन्क्लुडेड आहे. आणि आता 11चा काहीतरी चेकआउट टाईम आहे. त्याच्या आधी आता आपण जाणार आहोत मंदिरात. त्याच्यानंतर चंद्रभागा नदीचं दर्शन घेणार आहोत आणि तिथून मग आपली बस 12च्या दरम्यान आपण इथून निघू. सो तुम्हाला एक हॉटेलचा एक टर्न अराउंड बोलतो यार, वॉक अराउंड देतो. सो प्लीज एन्जॉय. खूप असं मोठंसं लॉन आहे बरंच. आणि सनराईज बघा, इतका ब्युटिफुल सनराईज दिसतो इथं. मस्त असा डोम आहे, एकदम छान असा. फोटोज वगैरे काढू शकतो. किती छान डोम आहे बघा. म्हणजे लिटरली 3 स्टार हॉटेलसारखं सर्विस आहे आणि अफोर्डेबल प्राइजेसमध्ये. सध्या एकदम पीक सीझन असल्यामुळे गर्दी खूप आहे, म्हणजे रूम्स वगैरे मिळत नाहीत. पण समहाव आपले टुरिस्ट म्हणजे आपले जे मॅनेजर आहे त्याने खूप चांगलं अरेंजमेंट केली आणि तुम्ही चेकआउट करा यार. म्हणजे किती छान प्रॉपर्टी आहे. सी सो ही आपली प्रॉपर्टी आहे. मी मोस्टली एक गोप्रोने एक छोटासा व्हिडिओ बघेन सिनेमॅटिक जर शूट करता येत असेल तर. आणि खूप सुंदर आहे, छान आहे वातावरण. थंडी आहे बऱ्यापैकी, पण इतकी थंडी नाही कारण की मी कुर्त्यामध्ये आहे अगदी. आणि माझा हा आजचा असा गेटअप आहे. तर आता जरा चहा वगैरे पिऊया. नाश्ता झालेला आहे, चहा वगैरे पिऊया आणि इथून निघूया आपल्या डेस्टिनेशनकडे, चंद्रभागा नदी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर. सो सी यू गाईज. गाईज ऑन द वे आहे मी आता मंदिराकडे. लोकही इथे बघताय तुम्ही, ही माझ्यासोबत आहेत सगळी. म्हणजे जवळजवळ 1 जण आता आम्ही आहोत आणि इथून वॉकिंग आहे की 1 किलोमीटरच्या आसपास आहे. इथून जाणार आता आपण चालत शिवाजी महाराजांची. इथून बाय वॉक जाऊ आता. इथून किती मला वाटतं अजून एक 10 ते 15 मिनटं लागतील मला असं वाटतं आहे. 10 ते 15 मिनटात पोचू आपण. तिथून पहिलं चंद्रभागा नदीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग मुखदर्शनाच्या लाईनमध्ये जाऊन 1-1.5 तास तिकडे आपल्याला लागेल. थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे, पण मजा येते. तर पहिल्यांदा व्हॉलेंटिअरिंग करून इतकं छान वाटतं आणि खूप दिवसांचा कॅमेरा पण हातात घेतला. खूप मजा येते, प्रसन्न वाटतं एकदम. आय एम व्हेरी एक्सायटेड. ते लाव ठेव. थँक्यू. एवढेच होते आता माझ्याकडे. तर आपलं एक हे पण झालं आहे. ताईने आम्हाला टीका लावला आहे. माझी माणसं कुठे गेली पण बोंबललो पुढे गेली वाटतं. आहे तिथे. चला जरा पायाने जरा पटपट चालू आहे, नाही तर लेट होऊन जाईल बरंच.
ठीक आहे कसा दिसतोय गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा. सो सी यू गाईज. जरा ह्या गडबडीमध्ये मी कॅमेरा चालू करून पुन्हा तुमच्या पुढे देतो आणि इकडचे माझे एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतो. आय होप तुम्हाला ते आवडतील. सनकिस्ट रामकृष्ण हरी. आय गेस इकडच्या मार्केटमध्ये वाटतं मी आणि बरीचशी गर्दी आहे. बघूया किती वेळ लागतो एक्झॅक्टली कळेल. आता चालत चालत जायचं आहे. तो आपण आता इथून जाऊया. पायी हळूहळू चाला मुखाने रामकृष्ण बोला असं जप करत करत आता आपण इकडून निघूया. मित्रांनो जस्ट उत्तरद्वारला आलो आहे आणि सोबत मंडळी आहेत माझ्या. चालत चाललो आता चंद्रभागा नदीला. अजून पोचलो नाही आहे. ऑन द वे आहे बऱ्यापैकी. आपण जस्ट आता चंद्रभागा नदीच्या ठिकाणी प्रस्थान केलं आहे आणि नदी थोडी शांत आहे आता. स्थिर आहे सध्या पाणी. लेट्स सी. इथून तर खूप सुंदर दिसतंय. गाईज गर्दी आहे तशी बरीच. बघूया. पोचलो आपण आता. थंडी आहे बऱ्यापैकी. वातावरण खूप प्रसन्न आहे. बघूया. थोडं वाराणसीसारखं वाटतं मला. म्हणजे ते पायऱ्या वगैरे आणि चंद्रभागा नदी. चला आपली माणसं सोबत आलेली आहेत. तर पुढे जाऊया आता. मंदिर आहे त्या आपले टूरचे गाईड आहेत आणि दी को फाउंडर आणि दी फाउंडर तिकडे आहेत दुसरीकडे तन्वी आणि हे आपले को फाउंडर आहेत. काहीतरी स्पीच देतात. बघूया. तिकडे जवळच्या जवळ घ्या. त्याच्या बाजूलाच लॉकर आहे. मग तुम्हाला मोबाईल पण ठेवता येईल. ठीक आहे. तर इकडे कुठे कोणी जास्त टाईम नाही तर फक्त नदीच्या इथे तुम्हाला कनेक्टिव्हिटी करून घ्या. चला आपल्याला सांगितलं जास्त टाईम वेस्ट नाही करायचा. आपण इथून जाऊया पुढे. पाय वगैरे धुवून घेऊया आणि बघूया पुढे वळूया हळूहळू. कारण की आपल्याला अजून मंदिराचं दर्शन पण घ्यायचं आहे. इथे आता किती वेळ जातं बघूया. मोस्टली आमचे दोन ग्रुप आहेत आणि आमचं ठरलेलं आहे की इकडेच भेटायचं आहे. तर लेट्स सी इथे भेटणं होतं आहे की कुठे जात आहेत. ऐक ना मी काय म्हणतो आहे तन्वी आणि इकडेच आता भेटून आपण एकत्रच जायचं आहे का? हां एकत्र. बरं ठीक आहे चालेल. ही कसली मंदिर आहे ती? हे वाला हे पुंडलिका मंदिर आहे आणि हे दोन अच्छा म्हणजे पुंडलिकाच मंदिर आहे. बरं पाण्याखाली असतं का म्हणजे जेव्हा नदी भरते तेव्हा? अच्छा आपण तिथे मंदिरात नाही जाता ना? आतमध्ये जाता ना? बरं त्याची पण वेगळी लाईन आहे का? बरं वा
वाव, ते ॲक्च्युली बोटिंग वगैरे पण येते दिसतंय. बरेचसे लोक बोटिंग वगैरे पण करतात. आपल्याला नाही करायचं, मोस्टली बोटिंग नाही करायचे. बघूया, चंद्रभागा नदीला आलेलो आहोत. नदीचं पात्र एकदम स्थिर आहे, लोक आंघोळ करतात. क्या बात आहे. चला, चंद्रभागेच्या नदीमध्ये थोडंसं पाणी लावूया आणि खूप वर्षांपासूनची इच्छा होती ती पूर्ण करून घेऊया. तर मित्रांनो, असं हे नदीचं पात्र आहे. तिथे समोरच बोटिंग चालू आहे. बघतो काही अजून इंटरेस्टिंग असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जरा दर्शन घेतो व्यवस्थित आणि पुन्हा वळूया आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे, म्हणजे मंदिराकडे वळूया. सी यू. तर जस्ट आपलं दर्शन झालेलं आहे व्यवस्थित, एकदम व्यवस्थित म्हणजे अतिशय निवांतपणे आपलं दर्शन घेऊन झालं आहे. इथून आता जाऊ आपण मंदिरामध्ये. मंदिरात जाऊन शांत दर्शन घ्यायचं, मुखदर्शन घ्यायचं आता, आणि तिथून मग जायचं आपल्याला हॉटेलवरती. हॉटेलवरून मग आपण थेट निघू मुंबईला जायला निघू, म्हणजे मध्ये लंच होईल आणि त्याच्यानंतर सीधा मुंबई. आणि मुंबईमध्ये मग लोक आपापल्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होतील. सो हे होतं आपलं चंद्रभागा नदी. ही होती आपली चंद्रभागा नदी. अतिशय सुंदर, खूप छान वाटलं मला. प्रसन्न वातावरण होतं. पाणी थोडंफार खराब असेल, पण मनातल्या भावना त्या प्युअर होत्या. सो एक्सपिरियन्स माझा पहिला होता इकडे, पण अतिशय छान वाटलं मला. म्हणजे कांट एक्सप्लेन इन वर्ड्स, खूप छान वाटलं. गोट हॅव्हिंग फन. काहीच परत आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ येतो आहे आणि संत नामदेव महाराज यांचं महाद्वार त्याच्यासाठी बघूया आता. मला बघा
5 किलोमीटर मित्रांनो चाललो आहे. क्या बात आहे. इथून सरळच जायचं. बघूया आपली माणसं मंडळी कुठे थांबली ती. तो बघ हात दाखवते तिकडे. चला ना. आता इथूनच आपल्याला एंट्री घ्यायची आहे मित्रांनो. क्या बात आहे. फोटोज वगैरे सगळं चालू आहे. एंट्री घेऊया इथून आतमध्ये. आता ह्याच्या आतमध्ये आता आपल्याला काहीच फोटो व्हिडिओग्राफी एनिथिंग काहीच अवेलेबल नाही आहे. सो ते आपण मागे ठेवू, दर्शन घेऊ आणि मग बाहेर येऊन पुन्हा आपला व्लॉग कंटिन्यू करू. सो थँक्यू फॉर स्टेइंग विथ मी अँड I hope you guys are enjoying. See you guys. Hey guys, I'm back. जस्ट आमचं दर्शन झालं आहे. मुखदर्शन झालं आहे. चरणस्पर्श नाही करता आलं काही कारणामुळे. आणखी आम्हाला आता निघायचं आहे घराच्या दिशेने आणि मागे आपलं मंदिर आहे. दर्शन घ्या. 1 मिनटं. गुड आफ्टरनून गाईज. गुड आफ्टरनून म्हणजे गुड मॉर्निंग बोलू शकतो. 11 वाजलेत आणि ऑलमोस्ट सगळी पॅकिंग सगळ्यांची झालेली आहेत. सगळे जे मेंबर्स आहेत त्यांचे चेकआउट्स पण ऑलमोस्ट होत आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता बस लागेल बाहेर आणि आम्ही प्रस्थान करू मुंबईच्या दिशेने. मुंबईला जात असताना मध्ये आम्ही लंचचं एक नियोजन केलेलं आहे. तर लंच करू ऑन द वे आणि तिथून मग थेट जाईल बस मुंबईच्या दिशेने. तर लेट्स सी. सो फार सो गुड. अजूनपर्यंत तरी प्रवास खूप छान झाला आहे. अगदी सगळ्यांनी मनसोक्त एन्जॉय केलं. म्हणजे थोडेफार मागे पुढे काय झालं असेल पण ओव्हरऑल तर ट्रिप वॉज ऑसम. 2 दिवस कसे गेले काय समजलंच नाही आणि पहिल्यांदा मला असं वाटतं की मी कोणती तरी ट्रिप फुलेस्ट एन्जॉय केली असेल. व्हॉलेंटिअरिंगला पण मजा आली. बरीचशी नवीन माणसं भेटली मला आणि त्यांच्यासोबत पण गप्पा मारायला अतिशय आनंद झाला मला. नवीन छोटे फ्रेंड्स मी जमवलेत या ट्रिपमध्ये. बऱ्याचशा नवीन लोकांना मी भेटलो ट्रिपच्या दरम्यान आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचे थॉट्स जाणून घेतले आणि ओव्हरऑल ट्रिप खूप छान होती. खूप मजा आली मला आणि थोड्याच वेळात जसं आपण बसमध्ये जाऊ तर प्रत्येकाचा एक्सपिरियन्स मी कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करणार आहे. सो जर कधी तुम्हाला एक चान्स मिळाला पंढरपूरला येण्याचा तर एक चांगलं ठिकाण आहे. मी तुम्हाला आय गेस व्लॉगमध्ये मी ह्याचं लिंक किंवा हॉटेलचं नाव मी देईन. सो ही बेटर प्लेस आहे आणि इथून मला वाटतं 10 मिनटावरच आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि चंद्रभागा नदीसुद्धा. अजून बरेचसे हॉटेल्स आहेत पण आता काय झालं आहे की खूप जास्त क्राऊड होता कारण की सुट्ट्या आलेल्या खूप. सो बराच क्राऊड होता आणि त्यामुळे झालं काय की खूप जास्त गर्दी वगैरे झाली. सो फार सो गुड. आणि माझे छोटे मित्र आले. हाय. तुझं नाव काय? तुझं नाव काय? अनाया. तुझं नाव काय? हे 3 माझे मित्र आहेत नवीन. सो तुम्ही कशावरती फेसबुक नाही तुम्ही लहान आहेत तुमचं काय अकाउंट वगैरे पण नसेल तर थम्सअप फॉर दिस किड्स आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ही बालमंडळी तुम्हाला कशी वाटली. ठीक आहे. चलो बाय बाय. तर हे माझे 3 मित्रमंडळी आहेत जे मी इथे जमवले. ह्यांच्याशी पण ह्यांच्यासोबत पण मी खूप मजा केली. ओव्हरऑल ट्रिपमध्ये खूप मी मजा केली आणि पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट तिन्ही प्लेसेसमध्ये आपलं व्यवस्थित दर्शन झालं आपल्याला आणि अतिशय आनंद आला मला. तर कधी जर तुमचा योग येत असेल आणि तुम्हाला जर यायचं असेल अशा ट्रिपवरती किंवा अफोर्डेबल प्रायजेसमध्ये सो मी कंपनीची फाउंडर आणि को फाउंडर म्हणजे तन्वी आणि राकेश यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचं जे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा जो बिझनेस आहे त्याचे मी लिंक किंवा त्यांचं कार्ड हे तुम्हाला कमेंट बॉक्स किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असं काहीतरी त्यांचं कार्ड आहे. श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि खाली याच्यात नंबर पण दिलेला तिने. नंबर वगैरे मी सगळं मेन्शन करेन. प्रॉपर आय डी कार्ड वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं. ईच अँड एव्हरी मेंबरला त्यांनी आय डी कार्ड आणि सगळं प्रोव्हाइड केलेलं. त्यामुळे कसं होतं की आपण पूर्ण प्रवासात कुठेही जातो
तिकडे एखादाही माणूस मिस होत नाही आणि कसं सगळ्यांसोबतच आम्ही होतो पूर्ण वेळ, म्हणजे एकही मिनटं आम्ही एकाही मेंबरला असं लेफ्ट आऊट फील करून नाही दिलं. सगळ्यांसोबत आम्ही होतो पूर्ण वेळ. सो ओव्हरऑल खूप मजा आली. व्हॉलंटिअरिंगला पर्सनली माझा एक्सपिरियन्स असा होता की खूप जास्त मजा आली मला, आणि टीम एफर्ट जे म्हणतात ते या ट्रिपमध्ये समजलं मला, आणि फार म्हणजे माझ्याकडे वर्ड्स नाही होता, पण खूप मजा आली. आणि बाकीचे जे आहे ते तुम्हाला त्यांच्या तोंडातून ऐकायला मिळेल. सो सी यू. बाय कर. बसमध्ये भेटू. सो बसमध्ये भेटू आपण. चलो सी यू गाईस. मिळतं आहे. बाय बाय. 1 minute later. आजोबा पण येतात डान्स करायला. क्या बात है. हे हा मस्त स्टेप आहेत. मध्ये इकडे जातात, मध्ये इकडे जातात. चर्चा बोरिंग झाली. चल भावड्या पार्टीला मग कपडी मागे बसली क्वार्टर बसला स्टार्टर. मग काय डॉल्बीवाल्या बोलावा माझ्या डीजेला डॉल्बीवाल्या बोलावा माझ्या. खूप मजा आली. सगळ्यांनाच मजा आली असते असं मला वाटतं. पण खूप चांगला एक्सपिरियन्स होता हा पहिलाच माझा प्रवास होता. म्हणजे ट्रिप होती ही, पण खूप चांगलं वाटलं. खूप म्हणजे तुम्ही कॉपरेट पण केला आम्हाला सगळ्यांना.
ट्रॅव्हल इकडे मतलब पुण्याच्या पुढे मी पहिल्यांदा आलोय ह्याच्यामध्ये. तर तुमच्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काही प्रॉब्लेम येतात सगळ्यांना, त्यामुळे काही जास्त हे करू नका. बाकी थँक्यू सो मच. तर स्वामी कृपा ट्रॅव्हल्स आहे. तर मी माझा बड्डे आज सेलिब्रेट केला. फर्स्ट टाइम असं झालं आहे की एका मोठ्या परिवारासोबत बड्डे सेलिब्रेट केला. हो, रोज दरवर्षी घरच्या घरी करत होते लहानपणापासून, पण यावेळी एवढी मोठी फॅमिली मिळाली, त्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि एक सांगायचं तर मला खूप छान वाटलं. हो, मी फर्स्ट टाइम हा एक्सपिरियन्स घेतला आहे एकत्र ट्रिपचा पूर्ण टीम बरोबर. आणि टीम एवढी छान आहे ना, आम्हाला म्हणजे असं कधी हेच नाही वाटलं की कंटाळा आला आहे असं काहीच नाही. आम्ही खूप एन्जॉय केलं पहिल्या दिवसापासून. थँक्यू, खूप थँक्यू, खूप आपल्या पिकनिक अरेंज केल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आमच्या ह्या जोड्याला सगळ्यांनी सपोर्ट करून सगळ्यांनी इथपर्यंत आणलं, त्याचे पण मी आभार मानतो. अरे वा, कारण आपल्याला काय तेवढं हे नाही. बरोबर. तर मी माझी कझिन आहे आणि मी या टूरसाठी वेळपासून ट्राय करत होती. एकदा कॅन्सल झाली होती टूर, कारण फुल कॅपॅसिटी भरली नव्हती बसची. आणि आज मला एवढं आनंद होतं की वर्ष संपत आलंय, पण हा योग घडून आला आणि 2025 एंडिंग ऑन अ स्पिरिच्युअल नोट. तर आय एम रिअली हॅपी. थँक्यू स्वामी कृपा ट्रॅव्हल्स आणि थँक्यू व्हॉलेंटियर. तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला. आणि मेन म्हणजे एवढ्या सुट्टीच्या वेळेत आम्ही असे हरवलो नाही किंवा पॅनिक नाही झालो. तर व्हॉलेंटियर्स अँड टीम वन्स अगेन व्हेरी एन्जॉय सक्सेसफुल टूर. थँक्यू. पहिलं म्हणजे फ्रेंड्स वगैरे सोबत खूप ठिकाणी फिरते. एकटी सोलो ट्रिप म्हणजे फ्रेंड्स वगैरे सोबत. माझं फर्स्ट टाइम माझ्या फॅमिलीसोबत झालं हे ट्रिप वगैरे. आणि खूप छान मला अगदी म्हणजे स्वामींचं दर्शन नाही मी अनपेक्षित होतं. 2025 स्टार्ट झालेलं मला माहितीच नाही की होणार करून, बट त्यांचं इंस्टाग्रामवरती मी पाहिलं आणि तेव्हाच मी यांना मेसेजही केला आणि ते मला चांगला रिस्पॉन्स वगैरे आला. मी लगेच बुक केलं आणि दर्शनही माझे खूप छान झाले. आणि त्यामुळे माझं फॅमिली टूर म्हणजे फॅमिलीसोबत पण खूप छान हे झालं दर्शन वगैरे. थँक्यू सो मच. थँक्यू. माझं स्मिता आहे आणि आम्ही लास्ट इयरपासून प्लॅन करत होतो आणि आमचं कन्फर्म होतं की आम्हाला जायचं तर राकेश भाऊजींसोबतच जायचं होतं. त्याच्या आम्ही लास्ट टाइम पण बुक केलं होतं, पण आमचं तिकीट आहे की सीट अवेलेबल नव्हती म्हणून आमचं राहिलं होतं. आमचं ह्यावेळी सडनली ठरलं आणि सीट पण अवेलेबल होती. लास्ट 4 सीट बाकी होत्या, पण आम्ही कन्फर्म केलं आणि खूप छान होतं. आणि मागे पुढे थोडं काय झालं असेल त्याच्यामुळे उलट जास्त ओळख झाली लोकांसोबत, म्हणजे एकमेकांशी हे झालं, कनेक्ट झालो आम्ही. छान. नमस्कार. मी आणि माझी लेक पहिल्यांदाच आम्ही असे ग्रुप टूरमध्ये आलेलो आहोत. नेहमी आम्ही फॅमिली टूर्स असतो, नवरा असतो, सो खूप कम्फर्ट जर्नी असते. सो सोशल मीडियावरून पहिल्यांदाच बघितले आणि धाकधूक होती सुरुवातीला की कसं असेल, काय असेल, किंवा पैसे भरल्यावर टूरमध्ये किती विश्वासू आहे नाही आहे. पण इथे आल्यावर 2025मध्ये इतकी सुंदर मोठा परिवार हे केला. सो खूप मजा आली. सगळं काही खूप छान होतं. माझ्या मुलीचा हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स, सो जो तिने खूप एन्जॉय केला. सो थँक्यू वन्स अगेन तुम्ही सगळ्यांचं. थँक्यू. सर्वात आधी आम्ही त्यांना धन्यवाद देऊ स्वामी कृपा टुरिस्टवाल्यांना, कारण त्यांच्यामुळे एक मोठी फॅमिली इथे भेटली आम्हाला. आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही सिंगलच होतो, पण आता असं वाटतं की जाताना आम्ही म्हणजे ही ट्रिप संपू नये असं वाटतंय आता खरं तर. थँक्यू. खरंच चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ॲक्च्युली तुम्हाला चौघांना मला पण खूप सपोर्ट होता. खूप केलं तुम्ही लोकांनी. म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही, पण आम्हाला पर्सनल टाईम भेटला. आम्ही आपला एन्जॉय केला. टाईम झाला ॲक्च्युली इश्यू नाही, पण आता आम्हाला स्टार्ट टू एंड आम्ही खूप एन्जॉय केला. का माझी बेबीवरची ग्रुप ट्रिप फर्स्ट आहे आणि खरंच खूप एन्जॉय केला. नेक्स्ट टाइम आम्ही परत जॉईन होऊ. थँक्यू. स्वामी टूर अँड ट्रॅव्हल्सचं अत्यंत चांगलं ट्रीटमेंट दिलेली आहे आणि सगळ्यांनी सुखी ठेवायला स्वामींच्या आशीर्वादाने सगळ्यांना दर्शन वगैरे व्यवस्थित 3 ठिकाणचं झालं. आता सांगायचं म्हणजे काय की हे जे आहेत आपण एक फॅमिली म्हणून आलो आहे. फॅमिलीच्या यांनी सगळे वागले, फार अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहा, नंबर द्या एकमेकांचे आणि सगळ्यांना फोन करून
कमीत कमी देवा खुशाली तरी देव सांगू दे. बरोबर ना? सगळ्यांनी एकमेकाची खुशाली करा आणि देवा काय चुकलं असेल तर क्षमा कर रे बाबा. होय महाराजा. होय. चला हे होते सगळ्यांचे रिव्ह्यूज. आय गेस आपण शेवटच्या टप्प्यात आहोत ट्रिपच्या आणि छान एक्सपिरियन्स होता. सगळ्यांचे धन्यवाद. सायनिंग ऑफ. भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये.